अर्थात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाचा SSC बोर्ड पेपर पॅटर्ननुसार क्वेश्चन वाईज एक आढावा, की ज्यामध्ये हा पेपर कसा सोडवायचा, यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवता येतात, याचा अगदी तंतोतंत आराखडा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. हा व्हिडिओ सेमी इंग्लिश तसेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी अशा दोघांनाही अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. तर पहा, आता आपण एक एक प्रश्नाच्या स्वरूपातून जाणार आहोत. आपल्या या पेपरमध्ये तुम्ही सराव परीक्षेमध्ये पाहत असाल की 4 प्रश्न विचारले जातात. मुख्य प्रश्न 4 असतात. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 यामध्ये 2 उपप्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. आणि 2 मध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं क्वेश्चन नंबर 1A, 2A आणि 2B. पण 1 हा जो क्वेश्चन आहे हा एक केवळ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 हा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट 2 हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. ए मध्ये आपल्याला ब्लँक स्पेसेस भरायचे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. आणि क्वेश्चन बी मध्ये 1 मधला बी पार्ट यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन न राहता मॅच द पेअर, फाइंड ऑड मॅन आउट यासारखे प्रश्न असतात. आता ते कसे प्रश्न असतात ते आपण पाहू आणि कसे सोडवायचे ते सुद्धा पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. पहा, पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर ए आहे, की ज्यामध्ये 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारलेले असतात, की ज्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या असतात आणि त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्याला म्हणायचं आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणि असे 5 असतात, म्हणजेच आपले इथं 5ही मार्क वाया जाता कामा नये. एकेका रिकाम्या जागेच्या प्रश्नाला 1 मार्क असतो आणि सर्व प्रश्न आपल्या टेक्स्ट बुकवर विचारलेले आहेत, बेस ऑन द टेक्स्ट बुक. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, की चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इट्स नंबर. दरवर्षीप्रमाणे पेक्षा यावर्षी थोडासा बदल इथं केलेला दिसतो आहे, की आपल्याला फक्त पूर्ण उत्तर न लिहिता जो करेक्ट ऑप्शन असेल तो ऑप्शन आणि सब क्वेश्चनचा नंबर बस एवढंच लिहायचं आहे. तुम्हाला इथं एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे, की पहा कसं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1.A असं आपण लिहिल्यानंतर मग आपल्याला लिहायचं आहे ॲन्सर. ॲन्सर म्हणजे पहिली रिकाम्या जागेचं ॲन्सर, पहिल्या ब्लँक स्पेसचा ॲन्सर लिहिण्यासाठी नंबर दिला 1. आणि मग त्याच्यापुढे इन ब्रॅकेट जर करेक्ट ऑप्शन ए असेल तर आपण तिथं ए लिहिला, किंवा सी असेल तर सी लिहिला. अशा पद्धतीचं आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. अशी सूचना तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटवर म्हणजेच पेपरवर सुरुवातीला दिलेली आहे, की अशा पद्धतीचं उत्तर लिहा. जास्त उत्तर वाक्य सेंटेन्स इथं लिहिण्याची गरज नाही, म्हणजे तुमचा इथं वेळसुद्धा वाचतो. असं इथं या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे. असे 5ही प्रश्न सोडवायचे आहेत. आणि दुसरी सूचना अशी असते, की तुम्ही जो पहिला प्रयत्न इथं केला त्यालाच मार्क दिल्या जातील. खोडतोड करून किंवा दुसऱ्या ठिकाणी पुन्हा या प्रश्नाचं उत्तर दुसरं लिहिलं तर त्याला मार्क दिल्या जाणार नाही. म्हणून एकच ऑप्शन आणि तो करेक्ट लिहा. त्यानंतर आपल्याला आता याच क्वेश्चन नंबर ए मधला बी भाग पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1B हा सुद्धा 5 मार्कांसाठी विचारला जातो. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन असं म्हणून विचारतात आणि याला सुद्धा 5 प्रश्न आणि 5 मार्क असतात. पण यामध्ये काय आहे, पहिला पॉईंट, की 5 डिफरंट टाईप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. पहिल्या प्रश्नामध्ये 5 सलग ब्लँक स्पेसेस होत्या, मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते. असं इथं राहणार नाही, इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न राहतील. प्रत्येकाला हा 1 मार्क असेल. मग ते डिफरंट टाईपचे क्वेश्चन कोणकोणते असू शकतात, त्यातला पहिला आहे की ट्रू ऑर फॉल्स अशा पद्धतीचा क्वेश्चन राहील, किंवा कोरिलेट
म्हणजे सहसंबंध म्हणतात त्याला, त्या पद्धतीचा क्वेश्चन इथं राहील. त्यानंतर फाइंड ऑड मॅन आउट हा कंपल्सरी क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच, त्यामुळे याची तुम्ही पूर्ण तयारी करा. कोरिलेट, ट्रू अँड फॉल्स या तीनही यांची पूर्ण तुम्हाला तयारी करायची आहे. ही तिघंजणं कंपल्सरी असतातच. पुढे याच्यात कदाचित फ्लो चार्ट राहील, तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल, किंवा मॅच द पेअर अशा पद्धतीचाही प्रश्न येईल. आणि शेवटचे 2 प्रश्न काळजीपूर्वक पहा. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला हा प्रश्न येण्याची शक्यता आहे, किंवा गिव्ह द एक्झाम्पल किंवा नेम ऑफ द डायग्राम. तुम्हाला एखादी डायग्राम दाखवून त्याचं 1 मार्कासाठी त्याचं नावं विचारल्या जातील. अशा पद्धतीचे प्रश्न या क्वेश्चन नंबर 1मध्ये बी या भागामध्ये राहतात. हे झाले तुमचे पहिले प्रश्न, की ज्यावरती तुम्हाला 10 मार्क मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर आता आपण वळणार आहोत क्वेश्चन नंबर 2च्या ए भागाकडे. याच्यामध्ये 2 भाग आहेत, क्वेश्चन नंबर 2A आणि 2B. त्यापैकी पहिला जो भाग असतो हा सायंटिफिक रिझनसाठी असतो. गिव्ह द सायंटिफिक रिझन 4 मार्कांसाठी. इथं तुम्हाला 3 क्वेश्चन अटेम्प्ट एनी 2 क्वेश्चन्स, म्हणजे तुम्हाला इथं 3 प्रश्न दिलेले राहतील, त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. पण इथं एक तुम्हाला चांगली गोष्ट ही आहे की याच्यामध्ये मिनिमम 1 क्वेश्चन फ्रॉम द बायोलॉजी अँड 1 फ्रॉम द EVS मधून असतो, म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीजमधून असतो. आणि आपल्या सिलेबसमध्ये जर पाहिलं तर टुवर्ड ग्रीन एनर्जी हा जो भाग आहे, हा टुवर्ड ग्रीन एनर्जी हा भाग EVS मध्येच मोडतो, आणि याच्यावरच बरेचदा प्रश्न विचारल्या जातात. म्हणून गिव्ह द सायंटिफिक रिझन यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आपण जो भाग पाठ होता तो, आणि टुवर्ड द ग्रीन एनर्जी या 2 पाठांवरचे प्रश्न इथं येणं अपेक्षित आहे. आणि 1 क्वेश्चन फ्रॉम द बायोलॉजी, मग याच्यामध्ये कदाचित हा प्रश्न तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशनमधून असेल, किंवा पहिला जो इव्होल्युशनचा आपण पार्ट पाहतो त्याच्यामधूनही असू शकतो, किंवा इतर मायक्रोबियल आयडेंटिफिकेशन टू इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या पाठामधूनही तो राहू शकतो. तसाच तो रिप्रोडक्शन, लाईफ प्रोसेस यावरही तो विचारला जाऊ शकतो. म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येते की EVS वरती प्रश्न असतोच, एक प्रश्न, आणि एक प्रश्न हा बायोलॉजीवर टाकलेला असतो. आणि इथं उत्तर लिहिणं अगदी सोपी असते, जास्त लांबवायचं कारण नाही. आपलं उत्तर केवळ 3 ते 4 वाक्यामध्येच बसवलं तरी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क इथं मिळणं अपेक्षित आहे. फक्त योग्य मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करावे लागतात. त्यानंतर क्वेश्चन 2 मधला पार्ट B पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी तुम्हाला 3च प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच एका प्रश्नाला 2 मार्कच असतात, आणि असे 3 दुने आपल्याला 6 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो. यामध्ये सुद्धा 5 प्रश्नांपैकी 2 क्वेश्चन बायोलॉजीवरती आणि 2 क्वेश्चन EVS वर राहतील असं आपल्याला नियोजन करायचं असते. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला माहीत राहू शकते की नेमके किती प्रश्न आपल्याला कोण्या पार्टवर विचारल्या जाऊ शकतात, आणि त्या दृष्टीने जर अभ्यास केला तर आपला कमी वेळेत चांगला अभ्यास हा होतो. व्हेरियस टाईप्स ऑफ क्वेश्चन इथे विचारले जातील. कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत पहा, 5 प्रश्नांमध्येच. गिव्ह द डिफरन्स बिटवीन हा कंपल्सरी क्वेश्चन असतोच, आणि तो तुम्हाला चांगली तयारी करायची आहे. फॉर एक्झाम्पल मायटॉसिस अँड मिओसिस, किंवा आता आपण सराव परीक्षेमध्ये जो पाहला तो होता एनारोबिक अँड एरोबिक रेस्पायरेशन. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल. किंवा एप्स अँड मॉडर्न मॅन याच्यामध्ये काय फरक आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला गिव्ह डिफरन्स बिटवीन हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी करून ठेवायचा आहे, त्याच्यावरती प्रश्न येतोच. त्यानंतर इथं कदाचित डेफिनेशन विचारलं जाईल 2 मार्कांसाठी, आणि त्याचे एक्झाम्पल विचारले जातील. डार्विनचा लॉ किंवा एखादं प्रिन्सिपल तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकते. किंवा कंप्लीट द फ्लो चार्ट, जसं की आपण आता यावेळेस पाहिलं की याच्यामध्ये एव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे, हा जो फ्लो चार्ट आहे तो चार्ट 2 मार्कांसाठी विचारला जातो. तशा पद्धतीचा चार्ट इथे विचारला जाईल. किंवा शॉर्ट नोट्स, फॉर एक्झाम्पल प्रोबायोटिक्स किंवा डार्विनिझम किंवा लॅमार्किझम याच्यावरती शॉर्ट नोट्स लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न शॉर्ट नोट्स म्हणूनही इथं विचारला जातो. त्यानंतर इथं अशा पद्धतीचे प्रश्न विचारला जातात.
राईट यूज, डिसॲडव्हान्टेजेस अँड इफेक्ट. एखाद्या गोष्टीचा काय परिणाम होईल किंवा त्याचे काय उपयोग आहेत किंवा त्याचा काय फायदा आहे असा प्रश्न विचारला जाईल. गिव्ह एक्झाम्पल बेस ऑन द कन्सेप्ट. तुम्हाला एखादा कन्सेप्ट दिला जाईल आणि त्याचे एक्झाम्पल तुम्ही सांगायचे आहेत. 2 किंवा 4 एक्झाम्पल तुम्हाला देणं अपेक्षित आहे. असाही प्रश्न विचारला जाईल. उदाहरणार्थ फॅक्टर अफेक्टिंग द सॉईल सोशियल हेल्थ असा तुम्हाला कन्सेप्ट दिला जाईल आणि मग त्याच्यावरती तुम्हाला फॅक्टर कोणकोणते आहेत, त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत ते तुम्हाला विचारतील. त्यानंतर पुढील प्रकार आहे आयडेंटिफाय अँड राईट द फंक्शन. तुम्हाला एखादा ऑर्गन दिला जाईल, फॉर एक्झाम्पल ओव्हरी असेल किंवा ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट असतील, त्याचं तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. सांगणार नाहीत तुम्हाला, फक्त आकृती दाखवतील. ती आकृती तुम्हाला ओळखावी लागेल आणि तिचा काय फंक्शन आहे ते तुम्हाला इथं लिहावं लागेल. त्यानंतर पुढील प्रकार आहे की राईट द नेम एक्झाम्पल्स. वरच्याचप्रमाणेच एखादी गोष्ट देऊन तुम्हाला तिचं नाव लिहावं लागेल आणि तिचे एक्झाम्पल द्यावे लागतील. राईट द प्रोसेस. एखाद्या गोष्टीची तुम्हाला प्रोसेस विचारतील. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ द योगर्ट, किंवा आता आपण जो प्रश्न पाहिला सराव परीक्षेमध्ये तो ब्रेडचा होता. तशा पद्धतीचं तुम्हाला प्रोसेसवरही प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. आणि सिम्बॉल. आता पहा पुढे तुम्हाला सिम्बॉल दिसत आहेत 3. या 3 अशा पद्धतीचे, हेच येतील असं नाही, अशा पद्धतीचे तुम्हाला सिम्बॉल. टुवर्ड ग्रीन एनर्जी या पाठामध्ये सिम्बॉल आहेत. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या पाठामध्ये सुद्धा, मॅनेजमेंट या पाठामध्ये सुद्धा सिम्बॉल आहेत. असे सिम्बॉल तुम्हाला दिल्या जातील आणि त्या सिम्बॉलवरती तुम्हाला माहिती विचारली जाईल. आणि कॅरेक्टरिस्टिकसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. एखादा फायलम देतील कदाचित आणि त्या फायलमची काय कॅरेक्टरिस्टिक आहेत ते तुम्हाला इथं विचारले जाऊ शकते. आणि असा हा अगदी सोपा अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला हे 5 पैकी 3 प्रश्न सोडवणं काहीही अवघड नाही. आता आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये 8 प्रश्न विचारले जातात आणि त्या आउट ऑफ 8 आपल्याला फक्त 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि 15 मार्कासाठी विचारतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कांचा राहतो. पहा, याच्यामध्ये 8 प्रश्नांपैकी 4 प्रश्न नेहमीप्रमाणेच बायोलॉजीवरती विचारले जातील आणि 4 प्रश्न EVS एन्व्हायरमेंटल सायन्सवर विचारणं अपेक्षित आहे. आपण जर असा विचार केला की 4 प्रश्न जर EVSवर विचारतात तर त्यातले जास्तीत जास्त प्रश्न हे टुवर्ड ग्रीन एनर्जी आणि एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या भागावरती येणं अपेक्षित आहे. आणि राहिलेले जो भाग आहे सोशियल हेल्थ आणि दुसरा डायजेस्टर मॅनेजमेंट याच्यावरचे प्रश्न इथं येऊ शकतात. आणि उरलेले 4 प्रश्न हे आपल्या बायोलॉजीमध्ये आहेत. आता कशा पद्धतीचे प्रश्न येतील ते पहा. पहिला आहे राईट द ॲन्सर विथ एक्सप्लानेशन. तुम्हाला एखादी टर्म्स देतील, उदाहरणार्थ डार्विनिझम, आणि मग तिचं डिटेलमध्ये आपल्याला लिहावं लागेल एक्सप्लानेशन. किंवा एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. उदाहरण देऊन तुम्हाला एखादा गोष्ट सोडावी लागेल. आता यावेळेस असा प्रश्न आला होता फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन, जो की स्पायरोगायरामध्ये आपण होते हे असं पाहिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला स्पायरोगायराचं एक्झाम्पलही देणं अपेक्षित आहे आणि त्याचे खंडीभवन फ्रॅगमेंटेशन एक्सप्लेन करावं लागेल. दुसरा आहे एक्सप्लेन टाईप्स. उदाहरणार्थ एक्सप्लेन टाईप्स म्हणजे तुम्हाला इथं प्रकार सांगावे लागतील. फॉर एक्झाम्पल द बायनरी फिशन. आता याच्यामध्ये टाईप्स आहेत 2, होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल बायनरी फिशन. म्हणून अशा पद्धतीचा प्रश्न इथे येऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे आयडेंटिफाय द डायग्राम. तुम्हाला फक्त एखादी डायग्राम देतील आणि ती डायग्राम तुम्हाला आयडेंटिफाय करून प्रश्न सोडवावा लागेल, तिचं डिटेलमध्ये लिहावं लागेल. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. आपण यावेळेस पाहिलं आहे की आपल्याला फक्त डायग्राम दिलेली होती, त्याच्यामध्ये फक्त नाव दिलं होतं. त्या ॲनिमलची डायग्रामही काढायची होती आणि त्याचं क्लासिफिकेशनसुद्धा करायचं होतं. असा तुम्हाला इथं प्रश्न येऊ शकेल. किंवा ॲनिमलचं नाव देतील, त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन लिहावं लागेल आणि कॅरेक्टरिस्टिक लिहावं लागेल. त्यानंतर आहे कंप्लीट द डायग्राम. तुम्हाला फक्त इनकरेक्ट डायग्राम देतील, ती तुम्हाला करेक्ट करून किंवा कंप्लीट करून पूर्ण करावी लागेल. त्यानंतर ड्रॉ फ्लो चार्ट. एखादा कन्सेप्ट तुम्हाला देतील,
फॉर एक्झाम्पल सोलर एनर्जीमध्ये एनर्जी कन्वर्ट कशी होते, किंवा थर्मल एनर्जीमध्ये एनर्जी कशी कन्वर्ट होते, त्याचा फ्लो चार्ट लिहा, असा प्रश्न इथं येईल. एक्सप्लानेशन ऑफ द डायग्राम, एखादी डायग्राम देऊन ती डायग्रामचं वर्णन तुम्हाला करावायचं आहे. किंवा कंप्लीट द चार्ट, आपल्याला माहिती आहे की इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये 2-3 प्रकारचे चार्ट आहेत. तशा पद्धतीचा एखादा चार्ट देतील आणि तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामधले ब्लँक स्पेसेस तुम्हाला भरायचे आहेत. ह्या ब्लँक स्पेसेस तुम्हाला 6 ब्लँक स्पेसेस इथं भरणं अपेक्षित असते. एका ब्लँक स्पेसला हाफ मार्क कन्सिडर करतात. लेबल टू डायग्राम, तुम्हाला डायग्राम देतील आणि तिथं लेबल करावं लागेल. इथंसुद्धा तुम्हाला 6 लेबल देणं आवश्यक असेल. या आधीच्या SSC बोर्डमध्ये कॉक्रोचवरती प्रश्न आला होता पहा. कॉक्रोचची डायग्राम दिली होती आणि त्याचे संपूर्ण ऑर्गन तुम्हाला त्यामध्ये दाखवायचे होते, अवयव दाखवायचे होते. गिव्ह एक्सप्लानेशन विथ गिव्हन स्टेटमेंट, तुम्हाला एखादं स्टेटमेंट देतील आणि त्याचं तुम्हाला सायंटिफिक रिझनसहित आपल्याला हे द्यायचं आहे. काय द्यायचं आहे की त्याचं एक्सप्लानेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द मेल अँड फिमेल इट इज डिपेंड ऑन द फादर नॉट मदर, हे सेंटेन्स तुम्हाला तिथं एक्सप्लेन करावं लागेल. मग त्याच्यामध्ये XX किंवा अधिक XY असे 2 क्रोमोझोम असतात. तो चार्ट काढून तुम्हाला एक्सप्लेन करणं अपेक्षित होतं. तसंच याच क्वेश्चनमध्ये पहा, क्वेश्चन बेस ऑन द फिगर, एखादी फिगर काढून तुम्हाला त्यावर प्रश्न विचारतील, असाही प्रश्न इथं विचारला जातो. किंवा एक्सप्लेन थिअरी प्रिन्सिपल लॉ, डार्विनिझमची थिअरी किंवा लॅमार्किझमचं प्रिन्सिपल किंवा एखादा एनर्जीचा लॉ तुम्हाला इथे विचारला जाईल. गिव्ह इफेक्ट अँड कंट्रोल मेजर, एखाद्या गोष्टीचा काय परिणाम होतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना म्हणजे काय कंट्रोल मेजर करावे लागतील, असा प्रश्न इथं विचारला जाईल. हा बहुधा डायजेस्टर मॅनेजमेंटमधला प्रश्न इथं अशा पद्धतीचा विचारतात. राईट प्रिकॉशन, डायजेस्टर मॅनेजमेंटमध्येच काय प्रिकॉशन्स असतात त्याच्यावरही प्रश्न विचारला जातो. गिव्ह इम्पॉर्टन्स, उदाहरणार्थ फॉसिलचं, एखाद्या गोष्टीचे महत्त्वाचे फायदे बेनिफिट्स ते इथं विचारले जातात किंवा उदाहरणं तुम्हाला या प्रश्न इथं विचारल्या जातील. गिव्ह बेनिफिट्स अँड लिमिटेशन, आताच आपल्या प्रश्नामध्ये आला होता की सोलार एनर्जीचे बेनिफिट्स काय आहे आणि त्याच्या काय लिमिटेशन आहे. असं टुवर्ड ग्रीन एनर्जीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. नॅचरल गॅस आहे, थर्मल एनर्जी आहे किंवा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी आहे. त्याचे लिमिटेशन आपल्याला दिले जातात आणि बेनिफिट्सही माहीत असतात, ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत बहुधा. किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन याच्यावरही आपल्याला आता प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर तो सुद्धा प्रश्न इथं विचारू शकतात. आणि सॉल्व द क्रॉसवर्ड, हा सिंपल प्रश्न सोशियल हेल्थवर तयार आपल्या स्वाध्यायामध्ये दिला आहे, तो प्रश्नसुद्धा इथं येऊ शकतो. आणि कधी कधी कंप्लीट पॅराग्राफ, त्या पॅराग्राफ देतात आणि त्याच्यामध्ये फिलिंग ब्लँक्स असतात. उदाहरणार्थ आपल्या पहिल्या पाठावरती सराव परीक्षेमध्ये एका वर्षी विचारलेला होता. त्यामध्ये mRNAचं फंक्शन कोणतं, ट्रान्सक्रिप्शन कोणतं, अशा ब्लँक स्पेस होत्या दिलेल्या, पॅराग्राफ दिलेला होता आणि त्या ब्लँक स्पेस तुम्हाला तिथं लिहायच्या असतात. पण हा प्रश्न फार क्वचित प्रसंगी विचारतात. आता आपल्याला जायचा आहे शेवटचा प्रश्न, आणि की जो की आपल्याला 5 मार्क देऊन जातो. एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 5 मार्क मिळतात. सो त्याच्यामध्ये शेवटच्या प्रश्नात सॉल्व एनी आउट ऑफ 2, 2 प्रश्नापैकी एकच प्रश्न सोडवायचा असतो. आणि मे बी लॉंग ॲन्सर क्वेश्चन, कदाचित हा लॉंग ॲन्सर क्वेश्चनही असू शकतो. आणि नेहमीप्रमाणे इथं 2 प्रश्न आहेत, म्हणूनच इथं एक प्रश्न बायोलॉजीवर आणि एक प्रश्न हा आपल्याला EVSवर विचारला जाऊ शकतो. म्हणून इथंसुद्धा आपले मार्क जाता कामा नये. फिगर बेस क्वेश्चन, या प्रश्नामध्ये आपल्याला बरेचदा आकृती देतात आणि त्या आकृतीवरती 5 प्रश्न विचारलेले असतात. उदाहरणार्थ रिप्रोडक्शनमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलचे डायग्राम देऊन किंवा टुवर्ड ग्रीन एनर्जीमध्ये एखादी एनर्जी कशी प्रोड्यूस होत आहे त्याची डायग्राम देऊन इथं प्रश्न विचारल्या जातात. त्यामध्ये आपल्याला ते फिगरचं नाव माहिती असणं आवश्यक आहे, नेम ऑफ द फिगर, किंवा ड्रॉ फिगर अँड एक्सप्लेन इट,
तुम्हाला एखादी फिगर काढायला लावून ती पूर्ण एक्सप्लेन करा असाही प्रश्न इथं विचारला जातो. किंवा मेक अ कन्सेप्ट डायग्राम, तुम्हाला एक कन्सेप्ट देतील, बेनिफिट्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी असा प्रश्न येईल आणि मग त्याची आपल्याला पूर्ण बेनिफिट्स काय हे डिटेलमध्ये न लिहिता फक्त त्याचा कन्सेप्ट डायग्राम काढायची आहे, कन्सेप्ट चार्ट काढायचा आहे. तो पुस्तकामध्ये कसे कसे दिलेले आहेत ते तुम्ही अभ्यास करून ठेवा. किंवा मेक अ फ्लो चार्ट, एनर्जीचा असेल तर फ्लो चार्ट कसा तयार करता. किंवा करेक्ट द इनकरेक्ट डायग्राम, तुम्हाला एखादी डायग्राम इनकरेक्ट दिलेली असेल ती तुम्हाला डायग्राम पुन्हा काढून करेक्ट करून तिला लेबल द्यायचं आहे. किंवा फ्रॉम पिक्चर राईट इफेक्ट, प्रिकॉशन अँड ओपिनियन, समोर दिलेले जसे चित्र आहेत त्या चित्रांपैकी तुम्हाला असेच चित्र येतील असं नाही, परंतु आपल्या टुवर्ड ग्रीन एनर्जी किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या ठिकाणचे चित्र देऊन तुम्हाला इफेक्ट विचारतील, त्याचे प्रिकॉशन काय काळजी घ्यायची ते विचारतील आणि त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा विचारू शकतील. कंप्लीट द गिव्हन चार्ट असाही प्रश्न इथं राहू शकतो. किंवा टेबल इनकम्प्लीट टेबल असेल तो टेबल कंप्लीट करा असा प्रश्न येईल आणि एवढं करून तो एक्सप्लेन करा म्हणून 5 मार्कासाठी हा लॉंग आन्सर क्वेश्चन असेल. आणि कधी कधी इथं रीड द पॅराग्राफ अँड ॲन्सर इट, आकृतीवर प्रश्न न विचारता तुम्हाला पॅराग्राफ रीड करायला लावून त्या पॅराग्राफवरचे क्वेश्चन इथे विचारू शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर का आपण अभ्यास केला तर हा अगदी कमी वेळात वेळ खर्च न होता आपला अभ्यास येऊ शकतो आणि परीक्षेच्या वेळेसही आपल्या दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आपला पूर्ण पेपर सोडवता जाऊ शकून आपल्याला योग्य मार्क मिळू शकतात. तर असा हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा, आपल्या शिक्षकांना, शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा शेअर करा आणि परीक्षेला सामोरे जा. हाच व्हिडिओ तुम्हाला सायन्स 1साठीही उपयुक्त ठरू शकतो. थँक्यू.